सिद्धार्थ जेव्हा बोधगयेत तपश्चर्येसाठी बसला तेव्हा त्याच्या मनात वाईट विचारांनी प्रवेश केला होता. मारा, मला हे जे ज्ञान प्राप्त झाले आहे ते मला असंख्य लोकांना द्यायचे आहे. मी तुझे ऐकणार नाही किंवा मरणारही नाही. पर तुम पूरा सच कैसे जानते हो? तुमने तो हार मानी थी, है ना? कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे व त्याला इजा न करणे, चोरी न करणे, अर्थात दुसऱ्याच्या मालकीची वस्तू न बळकावणे, व्यभिचार न करणे, असत्य न बोलणे, मादक पेय ग्रहण न करणे. माझे असे म्हणणे आहे की प्रत्येक माणसाने ही तत्त्वे मान्य करणे अत्यंत आवश्यक आहे. परिव्राजक हो,
जग ही एक अंधार कोठडी असून मनुष्य हा तिच्यातील एक कैदी आहे, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. ही अंधार कोठडी गडद अंधाराने भरलेली आहे. अंधार इतका आहे की कैद्याला क्वचितच काही दिसू शकते. कैद्याला आपण कैदी आहोत हेही कळत नाही. दीर्घकाळ अंधारात राहिल्यामुळे मनुष्य केवळ अंधारा होऊन राहिलेला आहे. इतकेच नाही तर ज्याला प्रकाश म्हणतात अशी एखादी वस्तू अस्तित्वात असू शकते याबद्दल त्याला शंका वाटते. मन हे एक असे साधन आहे की ज्याच्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळू शकतो. तथापि या अंधार कोठडीतील कैद्यांच्या मनाची अशी अवस्था नाही की त्यांचे मन ही या बाबतीत एक साधन ठरे. त्यांच्या मनाची अवस्था त्यांना केवळ दृष्टी असल्यामुळे अंधारासारखी एक वस्तू अस्तित्वात आहे हे दाखविण्यापुरता अगदी थोडा प्रकाशच आत येऊ देते. अशा प्रकारे त्यांची आकलन शक्ती स्वभावातच सदोष असते. परंतु परिव्राजक हो, या कैद्यांची स्थिती जितकी दिसते तितकी निराशजनक नाही हे लक्षात घ्या. कारण माणसात इच्छाशक्ती या नावाची एक शक्ती असते. जेव्हा योग्य हेतू निर्माण होतात तेव्हा या इच्छाशक्तीला जागृत करता येते व तिला गती देता येते. कोणत्या दिशेने इच्छाशक्तीला गती द्यावी हे पाहण्या इतकाही जरी माणसाला प्रकाश मिळाला तरी तो मनुष्य अशा प्रकारे आपल्या इच्छाशक्तीला गतिमान करू शकेल की शेवटी त्याची इच्छाशक्ती त्याला बंधमुक्त करेल. या प्रकारे मनुष्य जरी बंधनात असला तरी तो बंधनमुक्त होऊ शकेल. शेवटी स्वातंत्र्याकडे नेणारे पावले टाकण्यास तो कोणत्याही क्षणी सुरुवात करेल. आपणाला पाहिजे त्या दिशेने जाण्यासाठी आपल्या मनाला आपण वळण लावू शकतो हे याचे कारण होय. मन हेच आपल्याला जीवनाच्या कारागृहात बंदिवान करीत असते आणि तेच आपल्याला तेथे डांबून ठेवते. पण मन जी गोष्ट निर्माण करते ती ते नष्टही करू शकते. जर मनाने माणसाला बंधनात टाकले असले तर तेच मन योग्य दिशेने बळकवल्यास त्याला बंधनमुक्त करू शकते. सम्यक दृष्टी जे करू शकते ते हेच होय. विद्येचा विनाश हाच सम्यक दृष्टीचा उद्देश आहे. सम्यक दृष्टी ही मिथ्या दृष्टीच्या अगदी उलट आहे. मनुष्याला दुःखाचे अस्तित्व आणि दुःख निरोधाचा उपाय ही उदात्त सत्य न समजणे म्हणजेच अविद्या होय. सम्यक दृष्टीचा हेतू माणसाने कर्मकांडाच्या विधींना व्यर्थ समजणे आणि शास्त्रांच्या पावित्र्यावरील मिथ्या विश्वास टाकून देणे हा आहे. सम्यक दृष्टीकरिता माणसाने अद्भुत कल्पनांचा त्याग केला पाहिजे. निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट माणसाने मानता कामा नये. ज्या सिद्धांतांना वास्तवतेचा किंवा अनुभवाचा आधार नाही व ते केवळ काल्पनिक अनुमाने आहेत ते सिद्धांत सम्यक दृष्टीसाठी ताज्य आहेत. स्वतंत्र मन आणि स्वतंत्र विचार हे सम्यक दृष्टीसाठी आवश्यक आहेत. प्रत्येक माणसाला काही ध्येय, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा असतात. अशी ध्येय, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा ही उदात्त आणि प्रशंसनीय असावी. ती क्षुद्र आणि अयोग्य नसावी हा सम्यक संकल्पाचा आशय आहे. माणसाने जे सत्य असेल तेच बोलावे, असत्य बोलू नये. माणसाने दुसऱ्याविषयी वाईट बोलू नये. माणसाने दुसऱ्याची निंदा नालस्ती करण्यापासून परावृत्ती व्हावे. माणसाने आपल्या लोकाविषयी रागाची किंवा शिवीगाळाची भाषा वापरू नये. माणसाने सर्वांशी आपुलकीने व सौजन्याने बोलावे. माणसाने अर्थहीन मूर्खपणाची बडबड करू नये. त्याचे बोलणे समजपणाचे व मुद्देसूद असावे. क्षमा करो, हमारे वर्ताव के लिए क्षमा करो. हे महर्षि, हमें अपना सेवक स्वीकार कीजिए.